विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। गणेशोत्सवाला जंगी सुरुवात झाली आणि या निमित्त आपण आलो आपल्या लाडक्या स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत बातचीत करण्यासाठी। दादा, गणेशोत्सवाला सुरुवात झाली, तुझ्या घरी बाप्पा बसलाय, 1.5 दिवसाचा बाप्पा, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। दरवर्षी या 2 दिवसांची आतुरतेने वाट बघतो। वर्षभर प्लॅनिंग होतं की काय करूया, कसं करूया, मग हे करूया, मग ते करूया, मग आणि बघता बघता ते दिवस येतात आणि बाप्पाचं आगमन होतं आणि आता पूजा वगैरे प्राणप्रतिष्ठा झाली, सो बाप्पा विराजमान झालेले आहेत। तुझ्या घरी गणपती बसलेला, पण यंदा थोडं वेगळं, म्हणजे दरवर्षी इकडे असतो, यावर्षी इकडे, आणि घराचं स्ट्रक्चर पण बऱ्यापैकी बदललंय, तर याबद्दल काय? घर रेनोव्हेट केलं आम्ही आणि त्याचा प्रयत्न असाच होता की ते रेनोव्हेशन पूर्ण व्हावं आणि बाप्पाचं आगमन व्हावं। मग त्यानंतर रेनोव्हेशन झाल्यानंतरचा पहिला सण काय असावा तर तो गणेशोत्सव असावा आणि बाप्पाच्याच कृपेने ते आम्ही साध्य करू शकलो, सो होय। गेली 10 ते 12 वर्ष तुझ्या घरामध्ये पंचधातूची मूर्ती बसवली जाते, तर हे म्हणजे याच्या मागे इको फ्रेंडली गणेशाचं काही हे आहे की आणखी काही कारण? नाही, 10-12 वर्षापूर्वी माझ्या वडिलांच्या मनात असं आलं की आता आपण पंचधातूची मूर्ती बसवली पाहिजे, आपण पुढचा विचार करायला पाहिजे आणि प्रातिनिधिक स्वरूपात आगमन करायला पाहिजे आणि प्रातिनिधिक स्वरूपात विसर्जन करायला पाहिजे। आणि आम्ही तो सगळ्यांनी उचलून धरला, बाबा जे म्हणले ते, आणि ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली आता हीच मूर्ती बसते। दरवर्षी आपण त्याला पॉलिश करून घेतो फक्त आणि ती मूर्ती विराजमान होते। आणखी एक विशेष म्हणजे तुझा बाप्पा घरीच असतं, म्हणजे बाप्पा जातो पण घरीच असतं पूर्ण वर्षभर, तर यंदाचा बाप्पा सुद्धा दरवर्षीप्रमाणे विशेष आहे। तुझं आणि बाप्पाचं नातं नेमकं कसं आहे? रोज बदलतं आहे, कधी आई आहे, कधी बाप आहे, कधी मित्र आहे, कधी सखा आहे, कधी त्याच्याकडनं कौतुक हवं आहे, कधी त्याच्यावर चिडचिड होते, कधी त्याच्याकडे कंप्लेंट केली जाते। सो आय थिंक रोजचं बदलतं नातं आहे बाप्पाबरोबरचं। आय थिंक प्रत्येकाचंच नातं आपलं असंच आहे बाप्पाबरोबर। आयुष्यात एखादं संकट आलं की सगळ्यांनाच देव आठवतो, देवाचा धावा केला जातो। तुझ्या आयुष्यामध्ये एखादा बॅड पॅच किंवा एखादी अशी घटना घडली का जेव्हा तुला खरंच मनापासून देव आठवलं? नाही, मी अत्यंत नम्रपणे सांगतोय की रोज आठवण येते, कारण बॅड पॅच असा काही नसतो ना, रोज काही ना काहीतरी गडबड होत असते, रोज काहीतरी वर खाली होत असतं, आयुष्य आहे, त्यामुळे रोज आठवण येते। पण म्हणजे आईची खूप चांगली शिकवण आहे की वाईट काळात देवाची आठवण येतेच, ती काढावी नाही लागत, पण बऱ्या काळात आठवण काढत राहिली पाहिजे, म्हणजे वाईट काळ कमी येतो आणि तो सोसायची ताकदही मिळते। म्हणजे जो सुखमे सुमिरण करे तो दुःख काहे को होय, तो त्यामुळे चांगल्या काळात आठवण काढत राहणं हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं। सगळं आलबेल असताना आठवण काढत राहायला पाहिजे, असं नाही ना की फक्त गडबड झाली की तो बाकी तो म्हणजे। दरवर्षीप्रमाणे साधी सोपी आणि सरळ आरास दिसते, छान सुंदर घरगुती, तर ह्या सगळ्यामध्ये तुझं 2 दिवसाची ही सुट्टी तुला कशी घालवली? तर किती मदत करतोस वहिनीला आणि आई? नाही, अजिबात मदत नसते, सगळं ते करतात, कारण मी 2 दिवस असतो, पहिला अर्धा दिवस तर मीडियाबरोबर जातो सगळा। आमच्याकडे 2 दिवसात ऑलमोस्ट 1000-2000 लोक येतात दर्शनाला, त्यामुळे खूप गर्दी असते, खूप लोक येतात, भेटतात आणि खूप घरात एक पॉझिटिव्हिटी येते आणि मला असं वाटतं की ही पॉझिटिव्हिटी पुढची ही 2 दिवसाची पॉझिटिव्हिटी पुढच्या वर्षभर टिकते, त्यामुळे माझी या सगळ्याला खूप मदत असते। पण बाकी हे जे डेकोरेशन किंवा सजावट किंवा तयारी, यावर्षी तर लीना आणि आईने हे पेढे पण घरी केलेत, हो म्हणजे, पण हे सगळं त्यांचं आहे। आता मुलंही त्यात हातभार लावतात, आमचा दत्ता असतो मदतीला, सो इट एंटायरली देअर क्रेडिट, नॉट माय क्रेडिट। कसं असं म्हणजे राघव आणि माहेराचा एकूणच उत्साह कसा असतो गणेश? जोरदार, बघ ना, आता सगळ्यांना प्रसाद दे, हे दे, चालू आहे त्यांची धावपळ, मजा असते, म्हणजे पूर्ण मजा असते। गणेशोत्सव आहे तर यानिमित्त तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेक्षकांसाठी बाप्पाकडे काय मागशील? मी बाप्पाकडे मागीन, कारण तो कलेची देवता आहे। मी त्याला सांगेन की बाबा, लोकांचं मनोरंजन करण्याची ताकद मला देत राहा आणि मी जे करतोय, जी मेहनत करतोय, त्याला यश देत राहा आणि लोकांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे, त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जे स्ट्रेस आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे त्याच्यातनं त्यांना थोडासा विरंगुळा माझ्या मनोरंजनामुळे मिळू दे, असं त्याच्याकडे आवर्जून मागणं। किती छान, असाच बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान घेऊ दे। बोला गणपती बाप्पा मोरया।